महिलांच्या समृद्धीचा विषय असा विषय मी या ठिकाणी घेऊन आली आहे आणि तो विषय म्हणजे आपण पाहतोय की देशाचे सन्माननीय लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या दशकापासून महिला नेतृत्वाला पुढे आणण्याची ज्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप आता येताना आपल्याला दिसतंय आणि त्याचाच परिपाक म्हणून नारी शक्तिवंदन अधिनियम हे बिल आता पारित होणार आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महिला शक्ती या देशाची 33% मातृशक्ती आता आपल्याला पार्लमेंटमध्ये आणि देशांच्या विधानसभेमध्ये दिसणार आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। आतापर्यंत महिला या विविध धोरणाच्या लाभार्थी होत्या, मात्र आता महिला ज्या आहेत त्या धोरणाच्या निर्मिती करणाऱ्या बनणार आहेत आणि हीच विकसित भारताची खरी पायाभरणी त्या ठिकाणी ठरणार आहे असं मला या ठिकाणी वाटतंय। त्याचबरोबरीने या अधिनियमाच्या अंमलबजावणीचा जो मोठा फायदा आहे तो फायदा शासनाच्या प्राधान्य प्रक्रियांमध्ये व्यापक पद्धतीने बदल आपल्याला झालेला दिसेल, कारण ज्या पद्धतीने 33% महिलांचं नेतृत्व हे संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी उदयाला येणार आहे आणि त्यामुळेच शासनाच्या प्राधान्यक्रमांमध्ये सुद्धा व्यापक बदल होताना आपल्याला सगळ्यात दिसेल। आपल्याला माहिती आहे की जेव्हा महिलांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढतो त्यावेळेला प्रामुख्याने आरोग्य असेल, सुरक्षा असेल, पाणी असेल, पोषण असेल या सगळ्या विषयांवरती त्याच्यामध्ये आणखीन गांभीर्याने काम केलं जातं, अधिक प्राधान्याने हे विषय नेहमी पुढे येतात। मागच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आपल्याकडे आता 50% आरक्षण आहे त्यामध्ये महिलांनी त्यांचं नाणं किती खणखणीत आहे हे वाजवून या देशाला दाखवलेलं आहे की ज्या पद्धतीने महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला खूप चांगला प्रभावी असा ठसा त्या ठिकाणी उमटवलाय आणि त्याचाच जी धोरणं होती महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या आरक्षणाचा जो फायदा आपल्याला झाला, जो आपल्याला सर्व व्यापक त्या ठिकाणी दिसतोय, त्याचाच मूळ धोरणं ही जनकेंद्रित आणि प्रभावी होतात आणि त्याच्याच आता तुम्हाला पडसाद जे आहेत ते संसदेमध्ये आणि देशातल्या विविध विधानसभेमध्ये सुद्धा दिसताना पाहायला मिळतील। आता हा बदल एका दिवसात झालाय का बंधूंनो आणि भगिनींनो? तर अजिबात नाही। हा बदल व्हायला 1 दशक उलटावं लागलं। म्हणजे तुम्हाला आठवत असेल की 2014ला ज्या वेळेला मोदीजी पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यात आधी जर कुठलं काम त्यांनी केलं असेल तर या देशातल्या महिलांना शौचालय उपलब्ध करून दिली आणि त्यावेळेला या देशातली प्रत्येक महिला, प्रत्येक माता, प्रत्येक मुलगी असं मनात नक्की म्हणाली असेल की किसी ने तो हमारे बारे में सोचा, कारण आम्ही आधी आबादी आहोत, 50% महिला वोटर्स आहेत, परंतु ज्या मूलभूत सुविधा आहेत, आपल्या घरची इज्जत ही महिला असते, त्या घरच्या इज्जतीला या देशाची इज्जत आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारे पहिले प्रधानमंत्री, त्यांचं नाव नरेंद्रजी मोदी आहे आणि त्यामुळे मला वाटतं की गेल्या दशकापासून याची पायाभरणी सुरुवात झाली। मी तुम्हाला काही स्टॅटिस्टिक्स सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे। बेटी बचाव म्हणजे आधी तर टॉयलेटपासून सुरुवात झाली आणि आज या देशातल्या प्रत्येक खेड्यामध्ये टॉयलेट आहे, असं एकही घर नाही की जिथं टॉयलेट नाही आहे आणि टॉयलेटला नाव सुद्धा दिलेलं आहे इज्जत घर। आणि त्यानंतर सरितावरी आहे, त्याच्यानंतर बेटी बचाव बेटी पढाव यासारखं एक अभियान, या अभियानामुळे जो मुलींचा जन्मदर कमी होत होता त्याच्यामध्ये वाढ झाली आणि सामाजिक मानसिकतेमध्ये बदल करण्यामध्ये मोदीजी जे आहेत ते त्या ठिकाणी यशस्वी ठरलेले आहेत। असा सुद्धा प्रयोग करणारे, मुलींचा जन्मदर वाढायला हवा असाही प्रयोग करणारे या देशाचे पहिले प्रधानमंत्री, त्यांचं नाव मोदीजी आहे। त्याचबरोबरीने मुलींच्या माध्यमिक शिक्षणातली एक फार विषय असा होता की मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण फार वाढतंय शाळांमध्ये, पण आज माध्यमिक शाळांमध्ये जर तुम्ही मुलींची नाव नोंदणी जर बघितली तर बंधूंनो आणि भगिनींनो ती 80.2 80.2% इतकी वाढलेली आहे। सुकन्या समृद्धी योजना, मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावावरती ठेव ठेवायची आणि जेव्हा ती 18 वर्षाची होईल त्यावेळेला ती लखपती होईल अशी जी योजना काढली त्याचा लाभ जो आहे तो 4.6 कोटी इतके लाभार्थी त्याचे सुद्धा आहेत आणि ही योजना या मुलींना आर्थिक सुरक्षा देण्याचं काम करतात। उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणामध्ये सुद्धा महिलांचा वाढता सहभाग हा या बदलांचा स्पष्ट असा संकेत देतोय। आरोग्य आणि पोषण यामध्ये सुद्धा मोदीजींनी भरीव असं काम केलंय। आपण बघितलं इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी,
आधी माता आणि बालकाचा मृत्यूदर हा मोठ्या प्रमाणात होता, कारण देशामध्ये इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होत नव्हत्या, घरी डिलिव्हरी व्हायच्या आणि त्यामुळे माता आणि बालक यांच्या जीवाला धोका होता. ज्या वेळेला मोदीजींनी हे पाहिलं, त्यांच्या लक्षात आल्यानंतर पीएम मातृवंदना योजनेसारखी एक योजना आणली आणि आज त्याच्यामध्ये जवळपास 4.27 कोटी महिला या देशातल्या घरी नाही तर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना त्यांचं मानधन हे डीबीटीच्या तत्वावरती त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येतं. एवढंच राहिलेलं नाहीये की फक्त इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी नाही तर आईला चांगला पोषण आहार मिळाला पाहिजे, ज्याच्यामुळे जच्चा आणि बच्चा याच्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण कमी कसं होईल. म्हणजे इतके छोटे छोटे जे गोष्टी आहेत त्या मोदीजींनी त्या ठिकाणी ठेवल्या आहेत. आणि पोषण आहारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 2.0 अंतर्गत 14 लाखाहून अधिक अंगणवाड्यांमधून 8.97 कोटी लाभार्थ्यांना पोषण आहाराची सुद्धा त्या ठिकाणी सेवा मिळतीये, उपलब्धता त्या ठिकाणी आहे. आणि या प्रयत्नामुळे काय झालंय तर माता आणि बालकांच्या मृत्यूदरामध्ये निश्चितपणे घट झालेली आहे. महिलांच्या आरोग्यामध्ये सकारात्मक असा बदल हा पीएम मातृवंदना योजना आणि पोषण आहार योजनेमुळे निश्चित झालेला आपल्याला देशभरात बघायला मिळतो. पत्रकार बंधूंनो, आर्थिक सक्षमीकरण हा या परिवर्तनाचा एक आणखीन अत्यंत महत्वाचा पाया ठरलाय. प्रधानमंत्री जनधन योजना, या जनधन योजनेच्या अंतर्गत देशामध्ये 32.29 कोटी महिला ज्या आहेत, 32.29 कोटी महिला या बँकिंग व्यवस्थेशी त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आहेत. मुद्रा योजनेच्या अंतर्गत जवळपास 68% 68% महिलांना त्या ठिकाणी कर्ज मिळाले असून 10 कोटीहून अधिक महिला या सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे स्वयंसहायता गट म्हणजेच महिलांचे बचत गट याच्याशी आत्मनिर्भरतेच्या वाटेवरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उमेद असेल किंवा राज्यातलं माविम असेल याच्या माध्यमातून भरीव असं योगदान, भरीव असा निधी हा महिलांच्या बचत गटांना त्या ठिकाणी मिळतोय. आणि जवळपास 10 कोटीहून अधिक महिला बचत गट ज्या आहेत त्या आता स्वतः आत्मनिर्भर व्हायला लागल्या आहेत. ही सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. एवढंच नाही, महिला बचत गट म्हटलं की ठराविक कामं आजही आपल्या डोळ्यासमोर येतात. पापड करा, लोणची करा, मसाले करा, एखादं तुम्ही छोटं खानावळ चालवा, हॉटेल चालवा. परंतु मोदीजींनी हे परंपरागत ज्या पारंपरिक भूमिका आहेत महिलांच्या त्याच्या पलीकडे जाऊन आज देशातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या माझ्या बहिणी या द्रोण दीदी झाल्यात. कोणी विचारच केला नव्हता की एखाद्या ग्रामीण भागातल्या महिलेच्या हातामध्ये द्रोण येईल आणि ती एकरांच्या एकर जे त्या ठिकाणी वावर आहे त्या ठिकाणी त्या शेतामध्ये फवारणी करेल. अशा पद्धतीच्या द्रोण दीदी या पारंपरिक जे व्यवसाय आहेत त्याला छेद करत मोदीजींनी त्यांना द्रोण दीदी त्या ठिकाणी बनवलंय. त्या ठिकाणी लखपती दीदी महत्वाच्या बनलेल्या आहेत. आणि त्यामुळेच तंत्रज्ञान पारंपरिक भूमिकेच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञान असेल आणि उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये सक्षम करायचं काम हे मोदीजींनी महिलांना केले. महिलांच्या जीवनामध्ये सन्मान आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली, ज्यातली काही उदाहरणं मी तुम्हाला आता सांगितली. प्रधानमंत्री आवास योजना अत्यंत महत्वाची योजना आहे. कुठल्याही देशातल्या कुठल्याही महिलेसाठी, मी म्हणेन जगातल्या कुठल्या महिलेसाठी सगळ्यात प्रिय काय असेल तर तिचं छोटंसं घरकुल. आणि ते घरकुल पीएम आवास योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळाल्यामुळे त्यांचे मालकी हक्क जे आहेत ते सुद्धा संरक्षित करायचं काम हे मोदीजींनी केलंय. उज्ज्वला योजनेमुळे स्वच्छ इंधन हे त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने काम चालू आहे. स्वच्छ भारत अभियान, जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की घरामध्ये शौचालय, त्यामुळे आज कुठली देशातली आपली भगिनी, कुठली माता, कुठली मुलगी रस्त्यावरती आणि शेतांच्या कडेला न जाता इज्जत घरमध्ये जाते. त्या टॉयलेटला सुद्धा इज्जत घर नाव दिलेलं आहे. असं या देशामध्ये एकही खेडं नाही की ज्या ठिकाणी इज्जत घर नाही, घरामध्ये टॉयलेट नाही. त्याचबरोबरीने जलजीवन मिशन ही एक फार महत्वाची योजना आहे की हर घर में नल और उस नल में जल. आणि त्यामुळे महिलांच्या ज्या दैनंदिन दिवसामध्ये ज्या अडचणी येतात त्या सुद्धा दूर व्हायला निश्चितपणे मदत झालेली आहे. या सगळ्या उपक्रमांमुळे काय झालंय, महिलांचा वेळ वाचलाय, महिलांचा आरोग्य आणि सन्मान या सगळ्या गोष्टी तिन्ही स्तरावरती सक्षम करायचं काम हे देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदीजी यांनी केलेलं आहे. या सर्व प्रयत्नांनी मिळून एक मजबूत पाया आज देशामध्ये तयार आहे. आणि त्याच्यावरच आज नारी शक्ती वंदन अधिनियम
हे जे बिल आहे याची प्रभावी अंमलबजावणी ही अत्यंत परिणामकारक अशी आपल्या देशामध्ये असणार आहे. जेव्हा संसद आणि विधानसभेमध्ये महिलांची संख्या वाढेल तेव्हा त्या योजना अधिक प्रभावी बनवण्याबरोबर त्या फक्त नवीन जी धोरणं येतील त्यामध्ये सुद्धा या नवीन झालेल्या आपल्या खासदार असतील, आमदार असतील, या नवीन धोरणामध्ये सुद्धा सक्रिय अशी भूमिका त्या ठिकाणी निश्चितपणे निभावतील आणि त्यामुळे शासन हे अधिकाधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि संवेदनशील सुद्धा बनेल असा मला विश्वास आहे. हा अधिनियम हा केवळ एका संविधानिक व्यवस्था नसून विकसित भारत 2047 या संकल्पनेला गती देणारं एक अत्यंत महत्त्वाचं असं निर्णायक पाऊल ठरणार आहे. जेव्हा महिला नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये पुढे येतील तेव्हा विकासाची प्रक्रिया ही अधिक समावेशक, संतुलित आणि शाश्वत नक्कीच बनेल. प्रधानमंत्री मोदीजी यांचं एक स्पष्ट मत आहे. मोदीजी काय म्हणतात? मोदीजी म्हणतात की महिला नेतृत्वाखालील विकास भारताला नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. हे मोदीजींचं वाक्य आहे. मोदीजींनी नेहमीच महिला शक्तीवरती विश्वास ठेवलेला आहे. तुम्ही बघितलं असेल की मोदीजींच्या केंद्रातल्या जितक्या पण योजना असतील त्या योजनांमध्ये 35% योजना या फक्त महिलांच्या सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण बघतो की गेल्या मागच्या दशकभरामध्ये विविध योजना या महिलांना आरोग्याच्या दृष्टीने, त्यांना फायनान्सच्या दृष्टीने म्हणजे आर्थिक सक्षमता, साक्षरता आणि या सगळ्या बाबतीमध्ये महिलांना अधिक मजबूत करायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून सरकारने केलेलं आहे. नारी शक्तीवंदन अधिनियमाची अंमलबजावणी त्या दृष्टिकोनाला साकार करण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक असं पाऊल ठरणार आहे, जे भविष्यात भारताच्या लोकशाही आणि विकास मॉडेलला अधिक बळकट करेल. मला इथे हेच सांगायचं आहे की गेली कित्येक वर्ष मी ही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये वावरते. आपणही किती कव्हरेज, आपण किती वेगळ्या वेगळ्या पक्षांचे कव्हर करता, भाषणं असतील, रॅलीज असतील. कित्येक वर्ष आपण फक्त महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण याच्या घोषणा ऐकल्या, याचे नारे ऐकले, परंतु ते फक्त कागदावर राहिले. ज्या वेळेला महिलांना काही देण्याची वेळ येते त्यावेळेला प्रत्येकाचा हात आखडता दिसला. पण 2014 पासून जेव्हापासून मोदीजींचं सरकार आलंय आपण पाहिलं की महिलेला, या देशातल्या मातेला, या देशातल्या मातृशक्तीला केंद्रस्थानी ठेवून तिच्या आयुष्यामध्ये किती चांगल्यात चांगल्या आपल्याला सुविधा काय देता येतील याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हा त्या ठिकाणी मोदीजींनी केलेला आहे. त्यामुळे सशक्तीकरण आणि महिला सक्षमीकरण हे फक्त कागदावर नाही तर कृतीत उतरवायचं काम हे 2014 पासून सुरू झालंय आणि आज त्याचा कळस म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियम जे बिल आता पास होतंय. त्यामुळे 33% महिला ज्या आहेत या आपल्याला संसदेत दिसणार आहेत, राज्यांच्या विधानसभेमध्ये दिसणार आहेत. मला खूप आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे की मी अशा पक्षामध्ये काम करते की प्रत्येक वेळेला विचारलं जातं, ज्यांनी आतापर्यंत महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाच्या नांदी दिल्या किंवा इतक्या घोषणा केल्या त्यांनी सांगावं की आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वाधिक जर महिला आमदार असतील तर त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. विधान परिषदेमध्ये सर्वाधिक महिला आमदार असतील तर त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. एवढंच नाही, आत्ताच झालेली स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही बघितलं असेल की महानगरपालिकेमध्ये महिला आरक्षित जागेंवरती तर भारतीय जनता पार्टीने तिकीटं दिली, पण ज्या ठिकाणी ओपन जागा आहेत अशा ठिकाणी सुद्धा महिलांना संधी दिली आणि त्यांना पुढे आणायचं काम केलं. मला अभिमान आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये मी राहते त्या महाराष्ट्राचे आपले सगळ्यांचे लाडके, यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी बघितला. सुजाता सौनिक जी असतील किंवा शोमिता विश्वास जी असतील किंवा आत्ताच नियुक्ती आपल्या पोलीस डीजीपी ज्या होत्या रश्मी शुक्लाजी असतील किंवा आत्ताच ज्यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली 160 वर्षानंतर एक महिला आयुक्त देण्याचं काम हे आमचे आदरणीय देवेंद्रजी यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांच्या शक्तीवरती, त्यांच्या कॅपेबिलिटीवरती विश्वास असणारे नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. आणि म्हणून मला खूप विश्वास आहे की हे जे 33% आरक्षण येणार आहे त्यामधून सुद्धा वेगवेगळ्या जाती म्हणजे अनुसूचित जाती जमाती तिथूनही सगळ्या महिला येणार आहेत आणि एक बुलंद असा आवाज हा संसदेमध्ये आणि राज्यातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये गुंजणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 2047चा जो विकसित भारताचा आपण स्वप्न बघतोय त्यामध्ये खऱ्या अर्थाने 50% महिलांचा सक्षम रोल असावा अशा पद्धतीची भूमिका आणि काम हे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी केलेलं आहे.
आणि ते आता साकारायला जातंय याबद्दलची माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. आणि हे नारी शक्ती वंदन बिल जे आहे ते 16, 17, 18 तारखेला संसदेत त्याची चर्चा सुद्धा होणार आहे. आणि त्यामुळे मला म्हणजे मलाच नाही, कारण या देशातल्या प्रत्येक महिलेला हा आनंद आहे की खूप वर्ष काम करत असताना संधी कशी मिळणार, तर संधी आता मोदीजींनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे की कोणी ज्या चांगल्या काम करणाऱ्या महिला आहेत त्या आता संसदेमध्ये आपला आवाज उठवू शकतील, विधानसभेमध्ये आपला आवाज उठवू शकतील. आणि नारी शक्तीचा बुलंद आवाज हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गरजताना दिसणार आहे. धन्यवाद. या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारा. तुम्ही बरेच सेंट्रलच्या एकंदरीत विमेन एम्पॉवरमेंटच्या बरेच उपक्रम किंवा टॅक्सी योजनेचा विवरण सांगताय. एकीकडे तुम्ही हे विवरण सांगताय, मात्र दुसरीकडे नाशिक येथील IT कंपनीमध्ये कॉर्पोरेट लव यासारख्या घटना घडत आहेत. नाशिक येथील प्रकरणी मोठी मुद्दे बाहेर आले. कसं बघता एकंदरीत या प्रकरणात? केंद्रीय आता चौकशा त्याची चौकशी करणार. नाही, बघा कसं आहे, या विकृती राज्यात आहेत का, तर 100% आहेत. हे विकृत लांडगे आहेत. ज्याला बळी कोण पडल्यात, या राज्यातल्या महिला पडल्यात. आता हे प्रकरण बाहेर कसं आलं? हे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या लक्षात आल्यानंतर, आपल्याला तर नंतर कळलं, जेव्हा त्याला अटक झाली त्या विकृत माणसाला, तेव्हा आपल्याला कळलं की असं काहीतरी प्रकार इथे घडत होता. तोपर्यंत कुणाला माहीत नव्हतं. याची माहिती देवेंद्रजींना होती. देवेंद्रजींनी 1 महिन्यापासून त्याच्या मागे, म्हणजे पोलीस अर्थात नाशिकच्या पोलिसांनी 1 महिन्यापासून त्याच्या मागावरती होते. जेवढे आपल्याला एव्हिडन्स गोळा करता येतील ते त्यांनी करायचं काम केलं, कारण नुसतं पकडून होत नाही, ते कोर्टामध्ये टिकावं लागतं. आणि त्याच्यासाठीची मजबूत भूमिका घ्यायचं काम हे मुख्यमंत्र्यांनी अर्थात देवेंद्रजींनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच आज त्या विकृताच्या, त्या हरामखोराच्या मुसक्या तिथं आवळताना आपल्याला दिसत आहेत. दुसरा विषय जो तुम्ही सांगितला तो नाशिकचाच विषय आहे. आणि एका IT कंपनीमध्ये असा प्रकार घडला, समोर आला. त्याची माहिती मी घेतली असताना नाशिक पोलिसांकडनंच काही काय आपण म्हणतो डमी असे पोलीस, म्हणजे पोलीस पण ते दुसऱ्या वेशामध्ये त्या ठिकाणी गेले आणि तिथून त्यांनी माहिती कलेक्ट केली. आणि त्याच्यानंतर हे सगळं जे काम जे आहे ते पुढे चालू झालंय. ही विकृती पूर्णपणे ठेचायचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे. मला एक त्यांची स्टेटमेंट अत्यंत आवडली. आम्हाला याच्यामध्ये कुठलंही कोणाचं राजकारण किंवा या विषयाकडून आम्ही तिथे बघतच नाही आहोत. हा महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे आणि याच्यामध्ये कुणीही असेल त्याला सोडलं जाणार नाही, ही देवेंद्रजींची भूमिका आहे. नाशिक पोलीस चांगल्या पद्धतीने काम करतायत. तेजस्वी सातपुते एक अतिशय हुशार आणि होनहार अशा IPS अधिकारी आहेत, ज्यांना आपण सगळेच जण ओळखतो. ज्या ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली अतिशय आपण म्हणू की समर्थपणे त्यांनी ती जबाबदारी पेललेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्याकडे हा SITचा तपास जो आहे तो दिलेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे या विकृत जेरबंद होतीलच. इनफॅक्ट मी आजही तुम्हाला, याच्या आधी आम्ही आवाहन केलंय, आताही तुम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या मायमाऊल्यांना माझं आवाहन करायचं आहे की यासल्या विकृतांकडून जर तुमची फसवणूक होत असेल, फसवणूक झाली असेल, घाबरू नका. तुम्ही पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी संपर्क करा. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. कारण जोपर्यंत पीडिता पुढे येत नाही तोपर्यंत असल्या हरामखोरांच्या नांग्या ठेचल्या जाणार नाहीत. आणि थोडा आपणही विचार करायला पाहिजे असं मला वाटतं की आपण कुणाच्या किती आहारी जावं, याचा आपणही विचार केला पाहिजे. आपण सुशिक्षित आहोत, आपण शिकलेले आहोत, आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट हे आपल्याला कळतं. कुठला बंधू बाबा आपल्याला काही देणार आहे का? कुठला विकृत माणूस आपल्याला काहीतरी देणार आहे? तो तर लैंगिक काय आता त्याला म्हणून लांडगा आहे तो. त्याने शोषणच केलंय सगळ्या महिलांचं, त्याच्यामुळे त्याला सुट्टी नाहीच आहे. पण मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे की या प्रकरणाची पूर्ण छानबीन ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेली आहे आणि त्यामुळे तो कुठल्याही बाबतीमध्ये सुटणार नाही. कॉर्पोरेटचा जो तो एक विषय होता नाशिकचा, त्यामध्ये सुद्धा पोलीस अतिशय सक्रिय पद्धतीने काम करतायत. काही लोक धाडसाने पुढे आलेली आहेत. आणखीनही काही लोकांचे मला आज फोन आले होते की यांची मॅनेजमेंट अशीच आहे, आमचा 1.5 दिवसाचा गणपती यांनी बंद केला वगैरे, अशा बऱ्याच तक्रारी आता येत आहेत. आता हे वर्बली तक्रारी घेऊन आपण काय करणार? आम्ही त्यांना सांगतो तुम्हाला जे बोलायचंय तुम्ही लिखित स्वरूपामध्ये द्या, म्हणजे त्याच्यावरती ठोस अशी कारवाई करता येईल, इन्क्वायरी करता येईल. मला एवढंच सांगायचं आहे की देवेंद्रजींच्या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवरचे अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, असा स्ट्रॉंग असा संदेश, असा मेसेज हा नाशिकच्या प्रकरणामधून संपूर्ण राज्याला गेलेला आहे. याच प्रकरणामध्ये मोठं प्रकरण आहे, आरोपींना अटक झाली
परंतु कंपनी प्रशासनाकडून अजूनही संबंधितांना कामावरून काढण्यात आलेलं नाही किंवा त्यांच्यावर अंतर्गत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, मला असं वाटतं की ही त्या ऑथॉरिटीचा विषय आहे. म्हणजे मी बऱ्याचदा बातम्यांमध्येच ऐकतेय की यांना तुम्ही समन्स पाठवलं नाही, त्यांना तुम्ही समन्स पाठवलं नाही, याला बोलवलं नाही, त्याला बोलवलं नाही. तर मला वाटतं ज्या ऑथॉरिटीचं हे काम आहे त्यांना ते काम जरा करू देऊयात ना. आपण ते काम त्यांना करू देऊयात. कारण हा गोरखधंदा जो आहे हा काय आत्ता चालू झालाय का काल परवा? नाही. म्हणजे मला भीती आहे की हा 2012-10 पासून कधीतरी चालू झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये हजारो महिला असतील, हजारो. ती जी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा पीडित असतील, ज्यांना सहन झालं नसेल, त्यांना दुसरी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ते नोकरी सोडून गेले असतील, परंतु तेही पीडित आहेत. जरा येऊ द्या ना लोकांना. शेवटी हे तक्रारदार जे आहेत त्याच्यामुळेच आपल्या या ज्या केसेस आहेत या स्ट्रॉंग होणार आहेत. सरकारने जरी इनिशिएटिव्ह घेतला तरी या केसेस कोर्टामध्ये टिकण्यासाठी जो इव्हिडन्स लागतो ते आता त्या ऑथॉरिटी काम करतायत. म्हणून मला असं वाटतं की आपण आतताईपणा न करता, घाई घिसाडी न करता त्या ऑथॉरिटींना ते काम करू द्यावं. येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे योग्य रिझल्ट जो आहे तो राज्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशोक खरात त्यांच्या पत्नीचे 3 अकाउंट सील केलेले आहेत एसआयटीने. कसं होत आहे गैरव्यवहार प्रकरणी नाही, मला 3च कशाला, मला वाटतं अजून चौकशी होईल. मी तुम्हाला काय म्हटलं, थोडासा वेळ द्यावा लागेल. आता किती अकाउंट काढलेत आणि किती कोटींचे काय व्यवहार केलेत हे नाही. मी काय म्हणते, ज्याचे पण असतील, कोणीही असेल, कितीही मोठा माणूस असेल आणि त्याची जर लिंक कुठे लागली, तुम्ही देवेंद्रजींना सगळेजण ओळखता, फार चांगल्या पद्धतीने ओळखता आणि महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ते तर कुणालाच सोडत नाही. त्याच्यामुळे कितीही मोठा माणूस असू दे, त्याची लिंक जर तिथपर्यंत लागली तर तो गेला. एवढं तुम्ही माझं वाक्य आज रेकॉर्ड करून ठेवा. त्यामुळे जिथे जिथे लिंक लागणार त्या सगळ्यांवरती नुसती कारवाई नाही, कठोर कारवाई होईल आणि अशी कारवाई होईल एक्झाम्पल सेट होईल. परंतु मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की ज्यांची नावं संचालक मंडळामध्ये आहेत त्या सगळ्यांवर कारवाई होईल. काही लोकांना समन्स बजावण्यात आलं. रुपाली चाकणकरांचा राजीनामा होऊन जवळपास आता 3 आठवडे होत आहेत. अजूनही त्यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नाही. पण मला असं वाटतं की तुम्हाला असं का वाटतं सारखं सारखं रुपाली चाकणकर, अरे तिने तिचा राजीनामा दिला, तिच्या पक्षाचा पदाचा राजीनामा दिला, महिला आयोगाचा राजीनामा दिला, आता तिथे इन्क्वायरी चालू आहे. त्यामुळे एक इन्क्वायरी, मी तुम्हाला काय म्हटलं, जिथे लिंक लागणार तिथे बोलवलं जाणार. आताची लिंक कदाचित तिच्या बहिणीची लागली असेल म्हणून तिच्या बहिणीला बोलवलं असेल. अजून तपास चालू आहे. तपास संपू द्या रे. अरे रुपाली चाकणकरला जर वाचवायचं असतं तर तिला राजीनामाच द्यायला नसता लागला. लोक काय बोलतायत त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, विरोधकांचं कामच आहे बोंब मारणं. आता जर आम्ही जंत्री वाचली ना तर इथं दिवस कमी पडेल. पण मी मगाशी काय म्हटलं, मला इथं राजकारण करायचं नाहीये. मला हे म्हणायचंय, मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवा. निश्चितपणे यामध्ये ज्याची लिंक लागेल ते सगळ्यांच्या चौकशा होतील. उपमुख्यमंत्री सुनीता पवारांना धोका आहे रुपाली चाकणकरकडनं असे तक्रार बीडमध्ये दाखल झाली. काय? बीडमध्ये एका व्यक्तीने अशी तक्रार केली आहे की सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे, चाकणकर यांच्याकडनं धोका आहे. आणि मी तुमच्याचकडनं ऐकते असं काही चाकणकरांकडं. पण मला असं वाटतं की ज्यांनी कोणी असं म्हटलं असेल, मी ऐकलं पण नाहीये, मला बातमी माहिती पण नाहीये, पण असं जर कोणी जर असं जर कोणाचं म्हणणं असेल तर काय त्याच्याकडे पुरावे असतील. आता तोंडाने तर मीही काही बोलू शकते, कोणी कोणाला फोन करून काही सांगू शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या नाशिकच्या आंतरराष्ट्रीय कंपनीतले मला खूप लोकांचे फोन आले, पण त्या बोलण्याला अर्थ काय, बेस काय आहे. त्यामुळे जर खरंच काही असं असेल आणि जर कुणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी त्या पोलिसांकडे द्यावे. पोलीस त्याची छानबीन करतील. उगाच मला असं वाटतं की काहीतरी उधळून काहीतरी सनसनाटी त्या ठिकाणी निर्माण करणं हे काही योग्य नाही. सुनेत्रा वहिनी या आपल्या राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याबद्दलचं असं विधान हे मला वाटत नाही योग्य आहे. पण तरी जर असं काही असेल, असं जर समोरच्याचं म्हणणं असेल तर त्याने ते त्या पोलीस ऑथॉरिटीकडे द्यायला हवं. नाही, मला माहिती नाही, कारण ते पद आमच्याकडे नाही, ते भारतीय जनता पार्टीकडे नाही, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे
त्याच्यामुळे तिथे कुणाला बसवायचं, कधी बसवायचं हा पूर्णपणे निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुनेत्रा वहिनी त्याच्या प्रमुख आहेत आणि त्याच्याबद्दल निर्णय घेतील. आणि वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी सुरू आहे आणि त्याचमुळे धर्मांतर शक्तींना बळ देणारी ही घुसखोरी आहे असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये कुठेही महिलांना पुढाकार घेऊन दिला जात नाही आणि स्टँड घेऊन दिला जात नाही असं त्यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे. काय म्हणाले? नाही, मला असं नाही वाटत आहे. वारकरी संप्रदाय आपण पाहतोय की कशा पद्धतीने तिथं काम चाललंय. मागच्या जरूर वारीमध्ये असा काही प्रकार उघडकीला आला होता आणि त्याच्यावरती पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुद्धा केली होती. आत्ताची काय अशा पद्धतीची माहिती अजून तरी माझ्याकडे नाहीये. खराईच्या ट्रॅफिक जर कोणता मुस्लिम माणूस असता तर तुम्ही मुसलमानांची ओळख काय? असं कोण म्हणालं? मी तेच तुम्हाला म्हणते बघा, शिंकलं पण कोणतरी लगेच. हां, तर मी हेच म्हणते की यामध्ये कायदा सर्वोच्चपरी आहे. कुणालाही शिक्षा करताना माझ्या मनात आलं म्हणून मी कुणाला शिक्षा नाही करू शकत. त्याच्यासाठी न्यायव्यवस्था आहे आणि त्यासाठी गृहमंत्री, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पूर्णपणे तिथं काम करतायत. नुसतंच कुणाला अटक करून पुराव्याअभावी सोडून दिलं तर त्याला काही अर्थ आहे का? आणि त्यामुळे कॉन्क्रीट एव्हिडन्स हे जमा होत आहे. SIT त्यांचं काम करतेय, गृह विभाग त्यांचं काम करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना त्यांचं काम करू द्यावं. मला असंच आज सांगायचं आहे की हे सगळे प्रश्न आपले ठीक आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आमच्यासाठी आहे आणि तो आहे नारी शक्ती वंदन अधिनियम. त्याच्यामुळे त्याला बाजूला सारून बाकीचे प्रश्न पुढे नाही केलेत तर फार बरं होईल. कारण या बातम्या आपल्या नेहमीच्या असतात, आम्ही बोलत असतो, परंतु हा जो विषय आहे हा महिलांच्या सन्मानाचा विषय आहे, ज्याचं या देशातली प्रत्येक महिला वाट बघत होती. तो दिवस आता येतोय आणि त्याच्यासाठी जी उपलब्धता आहे ती मी तुम्हाला दाखवून दिली. महत्वाचा विषय भुजबळाचं आज अपघात होताना कळलेला आहे. विमान त्यांचं लँड वेगळ्या ठिकाणी घडलेलं आहे. कसं होतंय असं? नाही, मोठी घटना. भुजबळ साहेब वाचले, यातनं सुदैव आहे. असे अपघात घडू नये याच्यासाठी मला वाटतं राज्य सरकारची मध्ये काहीतरी पॉलिसी झाली होती की कुठली विमानं वापरायची किंवा कुठले हेलिकॉप्टर वापरायचे, असं मी ऐकलं होतं, वाचलं होतं. आणि त्यामुळे मला वाटतं सरकार त्याची काळजी घेईल. आपल्या सगळ्या नेत्यांनी सुरक्षितपणे प्रवास करावा, अगदी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा, कारण त्यांचा आवाज सुद्धा महत्वाचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घेत काम करावं. केरळच्या प्रचारावर संदर्भात तुम्ही केरळ प्रचारावर होता, कसा अनुभव आहे? खूप सुंदर. केरळची लोक म्हणजे नारळासारखी वाटली मला, बाहेरून कडक आणि आतमधून छान अशी टेंडर कोकोनट सारखी. आणि मी तर तिथं मल्याळम भाषा पण थोडी थोडी शिकले आणि खूप छान प्रचार केला. अतिशय चांगला प्रचार आहे. चुरशीची लढत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास 55 आम्ही सगळे आमदार वेगळ्या वेगळ्या विधानसभेमध्ये गेलो होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलंय. धन्यवाद.